गुड इव्हनिंग आदिती. शिकवायला घेतलं आणि लेक्चर अर्धा डिलीट झाला. सो बघ 2.2 मधला दुसरा धडा, सेकंड युनिटमधला. आज आपण इंग्लिश शिकवणार आहोत. द हाऊस बिल्डर. दिस इज अ स्टोरी ऑफ अ मॅसन. मॅसन म्हणजे काय? घर बांधणारा, विटा मातीची घरं बांधणारा. हू वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून कडे एका कामाला होता तो. द मॅसन ऑलवेज स्ट्राव टू डू हिज वर्क टू परफेक्शन्स. स्ट्राव म्हणजे मेड ग्रेट इफर्ट्स एक्सेट्रा. कोणत्याही प्रकारचं घर बांधत असताना आपल्या कामामध्ये तो अतिशय गोडी दाखवायचा, अतिशय व्यवस्थितपणे तो काम करायचा, व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी करायचा, न चुकता. अजिबात आपल्या कामाबद्दल त्याला कुणी बोलू शकणार नाही, कुणी हात धरू शकणार नाही, अशा प्रकारे काम करायचा. As soon as a house had been designed by the architect, a detail finalized by the engineer. ज्यावेळेस पूर्णतः घर बांधून होत असेल त्यावेळेस तो फायनलाइज करण्यासाठी इंजिनियरला बोलवत असे. द कॉन्ट्रॅक्टर वुल सेंड द मॅसन अँड लिव्ह द रिस्पॉन्सिबिलिटी. कॉन्ट्रॅक्टर काय करायचा? इंजिनियरला बोलवायचा, घर वगैरेची रचना सगळं हे करायचा, नंतर त्या मॅसनला डिझाईन द्यायचा की अशा प्रकारे आपल्याला घर बांधायचं आहे, आणि तो तशा पद्धतीत बांधायचा, आणि त्याची ती जबाबदारी असायची ती घर बांधण्याची. द मॅसन विल देन विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्टार्ट हिज वर्क. मॅसन मात्र कोणत्याही प्रकारचं वेळ न दवडता आपलं काम चालू करायचा. जे काय असेल ते आपलं काम चालू करायचा. विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्टार्ट हिज वर्क. ही विल टेक अ ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ अ फुल डेडिकेशन्स. आणि ते काम करत असताना स्वतःची कमिटमेंट करायचा की एवढ्या दिवसात हे काम झालंच पाहिजे, एवढ्या दिवसात हे काम होणार, या गोष्टीची त्याला जाणीव असायची आणि तो बरोबर त्या गोष्टी करायचा. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी. द मेजरमेंट ऑफ द वॉल्स, डोरवेज, आर्चवे एक्सेट्रा, आर्चेस एक्सेट्रा. आणि बरोबर त्याला तो एवढे वर्ष काम करत असल्यामुळे त्याला बरोबर सगळं माहिती होतं. भिंत बांधण्यासाठी, विटा मातीची भिंत बांधण्यासाठी, विटा सिमेंटची भिंत बांधण्यासाठी आपल्याला किती मटेरियल वापरायला पाहिजे, कोणतं मटेरियल वापरल्यावरती ते व्यवस्थित येईल, कोणत्या प्रकारे वापरल्यावरती चांगल्या प्रकारचं बांधकाम होईल, हे सगळं त्याला व्यवस्थित माहिती असायचं. पर्टिक्युलर मटेरियल वगैरे सगळं तो बरोबर व्यवस्थित टाकायचा. दरवाजे, खिडक्या बिडक्या सगळं व्यवस्थित बनवायचा. वेअर द परफेक्ट द गेव द एक्सलंट अँड द ॲपेलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ड. काही बांधायचं असू देत, अगदी घराच्या पायापासून ते घराच्या माथ्यापर्यंत संपूर्ण काम हा व्यवस्थितपणे करायचा तो, व्यवस्थितपणे. द ओनर्स विथ न्यू हाऊसेस बिल्ड वुड बी मोर सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. आणि जो ओनर यायचा म्हणजे घर मालक, ज्याला घर दाखवलं जायचं, घर विकलं जायचं, तो मात्र त्या कामावरती फार खुश व्हायचा, फार दिलखुलास व्हायचा. बिकॉज ऑफ द झील, अ डिलिगन्स, लॉयल्टी अँड a persistence that he displayed in his work, the mason won his great demand and fetched good business to his contractor. Subsequently, the contractor recompensed the masons handsomely with a very good salary. He could meet the needs of his family sufficiently without any scarcity. बघा, because the zeal, ग्रेट enthusiasm and angry ones of the affair. कोणत्याही प्रकारचा अति उत्साह अँड एनर्जी इन वन्स इफर्ट्स. आपल्या कामामध्ये तो फार एनर्जी, चांगल्या प्रकारचे प्रयत्न, त्याशिवाय अडेलिगन्स, कॉन्स्टंट केअरफुल एफर्ट्स, काळजीपूर्वक आपले प्रयत्न वापरायचा. लॉयल्टी, प्रामाणिकपणा असायचा. डिस्प्लेस इज वर्क. द मॅसन वॉज अ ग्रेट डिमांड टू फेच गुड बिझनेस टू इज अ कॉन्ट्रॅक्टर. आणि आपल्या कॉन्ट्रॅक्टरला त्याने चांगल्या प्रकारचा बिझनेस त्याने करून दिला होता एवढ्या वर्षामध्ये. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स्ड अ मॅसन. शेवटी त्यांनी सुद्धा त्याच्याबद्दलचा चांगला मोबदला कॉन्ट्रॅक्टरने त्याला देऊ केला होता. He could meet his needs to his family sufficiently without any scarcity. He could meet the needs of his family sufficiently without any scarcity.
त्याच्या गरजेपुरतं त्याच्या फॅमिलीला लागेल एवढं उत्पन्न तो त्याला द्यायचा, कोणत्याही प्रकारची भीती न दाखवता, म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम्स न क्रिएट करता. द मॅसन दस कंटिन्यूड वर्किंग विथ अ ग्रेट डिवोशन्स फॉर मेनी इयर्स. अशा प्रकारे बरेच वर्ष मॅसन हा त्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करत राहिला. टिल ही बिकेम अ ग्रँडफादर, ही डिसाइडेड दॅट इट वॉज अ टाइम रिटायर्ड अँड स्पेंड टायमिंग प्ले विथ द ग्रँड चिल्ड्रन्स. आता मात्र तो वयस्कर झाला होता, त्याला नातवंड पुतवंड झाली होती. आता त्याला असं वाटू लागलं होतं की आता बस झालं, बरंच काम केलं आयुष्यभर, आता आपण थोडंसं रिटायर्ड होऊया, थोडंसं म्हणजे रिटायरमेंटचं जीवन जगूया. He spent time playing with his grandchildren. Being a firm-minded person, he informed he's a contractor of his decisions retired from the house building. The contractor was very disheartened to lose such as an excellent workman and urged the masons to continue his job, but to no avail. बघा, the contractor was very disheartened, lost such as an excellent workman and urged the masons continue his job, but no avail. त्या कॉन्ट्रॅक्टरला असं वाटायचं की आपण फार याच्या प्रामाणिकपणाबद्दल आपण त्याला काहीतरी देऊ करूया असं. त्याला तो नाराज करणार नव्हता. त्याला असं वाटत होतं की हा आपल्याकडे राहावा, अजून काही काम करावं त्याने. वर्कमॅन अर्ज मॅसन्स कंटिन्यू हिज जॉब बट नो अवेल. त्याने बरंचसं विनवणी केली त्याची की तू माझ्याजवळ काम कर, बरंचसं काही सांगत होता तो, पण नाही, व्यर्थ. द मॅसन हॅड मेकअप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. त्याने आपल्या मनाची तयारीच केलेली होती की आपण आता रिटायरमेंटचं आयुष्य जगायचं, आणि तो तिथून निघून गेला. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स द मॅसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन द ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साइट्स ॲज अ स्पेशल फेवर. शेवटी कॉन्ट्रॅक्टरने त्याला काय सांगितलं, त्याचं ठीक आहे, आता एक शेवटचं तरी घर बांध तू, एक तुझ्या मनाप्रमाणे घर बांध मस्तपैकी, ऑन अ ब्युटिफुल कन्व्हिनियंट साईट. एक छानशा सुंदर अशा जागेवर त्याला ती बांधायला साईट दिली. ॲज अ स्पेशल फेवर द मॅसन ॲग्री टू डू सो विथ अ ग्रेट रिल्युस्टन्स. त्या मनात नसताना सुद्धा, त्याची इच्छाच नव्हती, मनात नसताना सुद्धा त्याने काम करायला सुरुवात केली. त्याचे आता रिटायरमेंटचं वय झालेलं होतं आणि त्याच्या मनातच नव्हता तेव्हा काय कोणत्याही प्रकारचं काम करायचं नाही, परंतु कॉन्ट्रॅक्टरने मात्र त्याला काम करायला लावलेलं होतं त्याच्या मनाची तयारी नसताना सुद्धा. ही डिड इज वर्क रफली. त्यामुळे त्याचं मन आता दमलेलं होतं, विचार करण्याची कुवत त्यांनी सोडून दिलेली होती. त्याने एक गचाळ मनाने, म्हणजे म्हणतात ना गचाळ मनाने असं नाही, आळशीपणाने काम चालू केलं. क्लिअरलिसली विदाउट अ इंटरेस्ट ऑफ द डेडिकेशन्स. कोणत्याही प्रकारचं क्लिअरलिसली म्हणजे कोणत्याही प्रकारची काळजी न घेता, खबरदारी न घेता, विदाउट इंटरेस्ट डेडिकेशन, स्वतःचं त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवलाच नाही त्याच्यामध्ये. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज वॉज अ लो क्वालिटी. बिल्डिंगसाठी बांधण्यात येणारं मटेरियल सुद्धा लो क्वालिटीचं वापरलं. बट ही डिड नॉट केअर. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब अँड हॅज स्टेन फायनली रिटायर्ड. पण त्याला काळजी नव्हती की काही करून हे घर एक कम्प्लीट करायचं नाही, आपण रिटायर्ड व्हायचं, तर रिटायर्ड तर होणार आहे हे त्यांनी ठरवलं होतं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. व्हेरी रफ मेड स्ट्रक्चर्स, वीक वॉल्स, पुअर फर्निश, डू नॉट लुक अ गुड ॲट ऑल ॲट अ डिझाईन. Yet a monsoon did not care. He informed the contractor that the house was ready. He was waiting the hand over his keys to him. सगळं काम केलं, व्यवस्थित काम झालं नव्हतं, रफ सगळं काम झालेलं होतं, कच्च्या मालाचा वापर केलेला होता. शेवटी हाऊस कसं तरी त्याने कंप्लीट केलं. आणि आता तो म्हणाला की आता आपण याला सांगूया मालकाला, आपल्या कॉन्ट्रॅक्टरला, बाबा हे आता कंप्लीट झालेलं आहे, तू तुझ्या ताब्यात तू घे, ओके. आणि तो चावी त्याला देणार. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड साइज ही हॅड टू फाईल द लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. कॉन्ट्रॅक्टर आला, त्याने लिगली डॉक्युमेंट्स त्याच्या हातात दिले आणि म्हणाला, द मॅसन हॅड हँडेड ओव्हर द न्यू हाऊस की बट टू हिम. बट कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस टू सी इट इन्स्टेड विथ अ ब्रॉड स्माइल. त्या कॉन्ट्रॅक्टरने ते लिगली डॉक्युमेंट्स त्याच्या हातात दिले, ती चावी दिली आणि म्हणाला, हे घर आजपासून तुमचं. आता मात्र तो फार नाराज झाला की हे आपल्यासाठी आहे, हे पहिल्यांदाच सांगितलं असतं तर आपण व्यवस्थित बांधून टाकलं असतं, पण ते सरप्राईज होतं, त्यामुळे तो कसा सांगणार. शेवटी त्या रफ केलेल्या कामं, या सगळ्यांना घरं चांगली बांधून दिली, पण स्वतःसाठी मात्र घर चांगला बांधू शकला नाही. He handed over the file along with
House key and mason said, beaming happy. Tone. There was a ownership documents of his new house in your name, and house is yours. I had planned to gift for you. कॉन्ट्रॅक्टर आला तिथे, त्याच्या हातात डॉक्युमेंट्स दिला आणि अतिशय आनंदाने म्हणाला की हे सगळे लिगली डॉक्युमेंट्स आहेत, आजपासून हे घर तुझ्या नावावर आहे, ही चावी आणि तुझ्या आयुष्याची जमापुंजी आज तुला या घरामध्ये मी दिलेली आहे, हे तुला तुझी मी सपूर्द करतो, अशा प्रकारे तो त्याला म्हणाला. आणि ते त्याला घर दिलं. बघितलं, माणसाचं कधी कधी नशीब असं असतं की नशिबाच्या पुढे कोण जात नाही. किती हातपाय मारा, किती काही करा, किती चांगलं वर्क करा, तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिलं आहे ते तुम्हाला मिळणार, तेच तुम्हाला मिळणार. अदिती, ह्या धड्याकालचे प्रश्नांची उत्तर मला उद्या पाठवायचे. ओके, बाय, थँक्यू. 2.2 संपला आपला. मम्मीला फीस भरायला सांग हां बाळा.